म्हणजे मला एकटीला सोडून जाणार होतास ना तू? यात तसं नाही. आणि बघ, जे काय झालं त्यामध्ये चूक तर माझीच होती ना. तुझी कसली चूक? अरे बघ, तुझ्या आईला बरं वाटते हे कळल्यानंतर मी अमोलची चौकशी करायला पाहिजे होती. आप्पी बोलली ते बरोबरच आहे. अप्पी 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 अर्जुन, बस कर हे अप्पी पुराण. आणि प्रत्येक वेळेला ती बरोबर असते का? तू त्याला तिकडे बोलून इकडे काय मजा मारत होतास? सांग ना, मजा मारत होतास का तू इकडे? अरे यार, तसं नाही. हे बघ अर्जुन, तू माझ्या आईला हॉस्पिटलला घेऊन गेला होतास तुझ्या होणाऱ्या बायकोच्या. आणि हे तू अप्पीला बोलला नाहीस ना, याचं वाईट वाटलंय मला. अरे बघ, अमोलला फिरायला मी घेऊन जाणार होतो. त्याला तिकडे बागेमध्ये मी बोलवलं होतं. अर्जुन, अजूनही तुला तीच बरोबर वाटतेय. अरे इकडे काय काय नाही बोलून गेली ती, तर काहीच बोलला नाहीस. आणि मी बोलत होती तर मलाही गप्प केलंस. हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. तुला अमोलसाठी जो त्रास होतोय ना तो कळतोय मला. पण इकडे तू माझ्या आईचा जीव वाचवत होतास ना, मग तू कसा काय वाईट? तू चुकीचा नाहीच आहेस. आणि साखरपुड्याच्या वेळेला काय बोलला होतास तू? की मागचं सगळं सोडवून मला नव्याने सुरुवात करायची आहे. मग तुझ्या या अशा वागण्यात मला ते कुठेच दिसत नाहीये. हे बघ, त्या मागच्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत का? आणि आज अमोल दिवसभर बाहेर होता, एकटा होता, उपाशी होता माझ्या. अरे ठीक आहे ना, तो बाहेर असेल म्हणून काय तू मला आणि आईला सोडून जाणार होतास? अर्जुन, तुला कळतंय आपला ना साखरपुडा झालाय. आणि माझ्या आईला बरं नसताना ना मी हक्काने तुझ्याकडे आले का, तर आपण लग्न करणार आहोत. एक मिनिट, माझ्याशी लग्न करण्याचा तुझा निर्णय ठाम आहे ना? म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला मी हवी आहे ना? अर्जुन, मी तुला काहीतरी विचारते, मला उत्तर दे. अगं, काय बोलू मी अरे आता? हे सगळं झालं ना, त्यामध्ये माझी चुकी आहे एवढं म्हणायचं मला फक्त. याचा अर्थ असा नाही ना होत की आप्पी मला परत माझ्या आयुष्यात पाहिजे. हे बघ आर्या, तू बोलतीस ती कळतंय मला. अशी चूक परत नाही होणार. अहो माझा ऐका, हा सगळा त्या अर्जुन दादा आणि त्यांच्या घरच्यांचा डाव आहे. हे मी तुम्हाला मागं पण बोलले होते, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. पण आता तरी लक्षात घ्या. अगं काय लक्षात घ्यायचंय बाई तुझं अजून? अहो ही सुरुवात आहे त्यांची. म्हणजे अहो म्हणजे अर्जुन दादा हळूहळू वंश बरोबर भांडणं काढायला लागतील. आणि वंश नाईलाजाने अमोलला त्याच्या बाबांना भेटू नाही देणार. नाही म्हणजे यामध्ये वंशांची काही चुकी नसेल, पण ते अमोलला असंच दाखवणार ना की बघ तुझी आई किती वाईट आहे, तुला तुझ्या बाबांना भेटू नाही देत. हे बघ, तू म्हणतेस तसं असेल, पण मी तुला आधीच सांगितलंय, अमोल कधीच दीदीला सोडून नाही जाणार. अहो लहान वय आहे त्याचं, त्याला जसं शिकवतील तो तसं शिकणार. आणि एकदा वंश त्याच्या नजरेत वाईट झाला ना, तर मग 7 वर्ष लांब राहिलेल्या बापाकडे तो का नाही जाणार? नाही मोना, असं काय नाही होणार. मला दाजीनूर. तुम्ही करा तुमच्या दाजींच्या आरत्या, आणि मग काय झालं तर? दाजी खरंच असं काय करतील का? जाऊन विचारा त्यांनाच, सांगतील तुम्हाला. अहो माझा ऐका, तुम्ही वंशांना समजवा, नाहीतर अमोलला आपल्याकडे परत आणणं अवघड जाईल. हा, आणि आपल्या वंश खूप भोळा येतो, त्यांना हे प्लॅन वगैरे काय कळत नाही. आणि अमोल पण लहान आहे, त्यामुळे तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. अरे वा बाचे सरकार, मस्त. हा? कशी दिसते मी? वा वा मोना, एक नंबर दिसते बघ तू. अहो तुम्हाला माहितीये का, ही साडी मी जाणून बुजून नेसली आहे. आणि तुम्हाला आठवते का ही साडी कधीची आहे? मेलो. मग सांगा बरं. हा, मागच्या वटपौर्णिमेची, बरोबर आहे की नाही? नाही, हा आत्ता आठवलं मला, पाडव्याची आहे ना, मागच्या पाडव्याला घेतलेली. बापू पाडव्याची, बरोबर आहे ना? पाडव्याची बया, कसला प्रेम हो तुमचा. मी तुमच्यासाठी एवढा उपवास धरलाय आणि तुम्हाला एक साडी सुद्धा लक्षात राहत नाही. ते काय नाही, मी वड पुजून येणार आणि माघारी आल्यावर उपवास सोडणार. तोपर्यंत तुम्ही कामावर जायचं नाही, नाहीतर माझ्या एवढी वाईट कोणी नसेल. काय काय चाललंय तुमचं? मा, अगं मोमानी स्पेशल साडी नेसली आणि मामाला माहितीच नाही किती कधीची साडी आहे ते. ठिप्प्या,
काय राव तिथे? अगं तू पण माझ्या घेती होय माझी. नाही रे दिप्या, मी असंच म्हणाले. पण मोना, अगं आपल्या नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे एका साडीवरून ठरतं का? पण काय पण म्हण म्हणा, दीपूचा लय जीव आहे तुझ्यावर. त्याच्याकडे बघ की. आज तू पण उपवास धरणार आहेस का? हो पण वंश तुमचा तर घट. मोना, अर्जुन मध्ये आणि माझ्यामध्ये किती भांडण असले, कितीही मतभेद असले, तरी त्याचं आयुष्य वाढावं, मला 7 जन्म तोच नवरा म्हणून मिळावा, यासाठी मी दरवर्षी उपवास करते आणि करत राहील. अगं मागची 7 वर्ष मी उपवास करत आली. वा तिथे काय बोलल्यास तू? बाई मला तर तुमचं काय कळतच नाही बघा. मोना, नियतीने बांधलेलं नातं आहे अगं आमचं. समजण्या पलीकडचं आहे, पण मी जपतीये आणि कायम जपत राहील. अहो पण पण बिन काय नाही मोना, तिने तिच्या नवऱ्यासाठी उपवास केलाय, त्यात काय चुकलं तिचं? जावा आपल्या वडाची पूजा करून या जा. चला. हा? मा पण येते तुझ्यासोबत. अहो छोटे सरकार, तुम्ही काय करणार तिकडे आमच्या बरोबर येऊन? मा तूच म्हणते ना की आपण जिथे जातो तिथली आपल्याला परंपरा माहित पाहिजे म्हणून. मा हा तर आपला महाराष्ट्र आहे ना, मग मला सगळं माहित पाहिजे इथलं. जागा घेऊन त्याला. ईस्ट वेस्ट तिथं मामा सगळ्यात बेस्ट. बोलायला ऐकणार आहे का? हा चला.